उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा कांद्याने घात केला, तर मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाने दणका दिला. विदर्भात विविध स्थानिक मुद्द्यांमुळे महायुतीला मोठा फटका बसला. या स्थानिक मुद्द्यांपैकी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी दारूबंदीचा निर्णय हा मोठे डोकेदुखी ठरल्याचं आता बोललं जातंय. फडणवीस सरकारनं 2015 मध्ये या जिल्ह्यात दारूबंदी केली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं मात्र ती उठवली. मात्र या मुद्द्याचा प्रत्येक निवडणुकीत पद्धतशीर वापर केला जातो आणि याच निर्णयाचा भाजपला 2019च्या लोकसभा, विधानसभा तसंच सध्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा धक्का बसला असल्याची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे. तर नेमकं या चर्चांमागे काय लॉजिक आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके येतात. इथं प्रामुख्याने कोळसा, सिमेंट आणि विद्युत असे विविध औद्योगिक कारखाने आहेत. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावरती मजूर वर्ग काम करत असतो. दारूचा व्यापार हा देखील मजूर वर्गाशी संबंधित असतो. मजूर वर्ग हा आपला संपूर्ण पगार दारूवर उधळायचा, संसार वाऱ्यावर पाडायचा आणि घरादाराचे त्यामुळेच हाल व्हायचे. याशिवाय गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली असा दावा करत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठीची आंदोलनं उभी राहिली. यामध्ये ज्येष्ठ समाजसुधारक डॉक्टर अभय बंग, डॉक्टर विकास आमटे यांच्यासह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी मोठी आंदोलनं पार पडली. 2002 ते 2011 या काळात चंद्रपूर जिल्ह्यात 2,10,00,000 लिटर दारू ही विकली गेली आणि त्यातून शासनाला तब्बल 789.40 कोटींचा महसूल, तर यातूनच शासनाला 125 कोटी रुपयांचा कर सुद्धा मिळाला आहे. म्हणजे सरासरी खर्च काढला तर जिल्ह्यातील 4 लाख कुटुंबांनी वर्षाला 17,000 रुपये दारूवरती खर्च केलेत. अशा विविध आकडेवारींचा आधार घेत डॉक्टर गोस्वामी यांनी आक्रमक आंदोलनं केली. यानंतर जिल्ह्यातील 2/3 ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेने दारूबंदीसाठी ठराव केले. यावर तत्कालीन काँग्रेस सरकारनं अभ्यास करण्यासाठी समिती बसवली, मात्र दारूबंदीचा निर्णय घेतला नाही. त्यानंतर राज्यात युतीचं सरकार आलं, तेव्हा मुनगंटीवार हे अर्थमंत्री झाले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तब्बल 6 वर्ष ही दारूबंदी कायम राहिली. पण या 6 वर्षांच्या काळात दारूबंदीच्या फायदे आणि तोट्यात नेहमीच सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दारूबंदीच्या काळात जिल्ह्यातील अवैध दारूच्या पुरवठ्यावर काँग्रेसनं कायमच बोट ठेवलं. शेजारच्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी असल्यानं चंद्रपूरमध्ये येणारे पर्यटक हे बाहेर मुक्कामी जातात, त्यामुळे जिल्ह्याचा महसूल बुडतो असा सुद्धा दावा करण्यात आला. तेव्हा लोकांनाही या गोष्टी अपील होऊ लागल्या. काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी 2019 मध्ये दारूबंदी उठवण्याचं आश्वासन लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिलं होतं. भाजपला या आश्वासनाचा राजकीय तोटा सुद्धा सहन करावा लागला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असताना चंद्रपूर या मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला. आता या पराभवाचं दारूबंदी हेच कारण होतं का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी त्यावेळच्या मतांची आकडेवारी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात आणि तेव्हा इथं दारूबंदी नव्हती आणि याच 2 ठिकाणांहून अहिर यांना 61,000ची आघाडी मिळाली होती. तर दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातीलच चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा आणि राजुरा या 4 विधानसभा मतदारसंघात मात्र अहिर हे पिछाडीवर राहिले होते. या निवडणुकीत दारू विरुद्ध दूध असा सुद्धा प्रचार झाला होता. तेव्हा निकाल लागल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर हे 45,000 मतांनी विजयी झाले होते. याचमुळे पराभवाच्या अनेक कारणांपैकी दारूबंदी हे सुद्धा प्रमुख कारण होतं असं हंसराज अहिर आजही मान्य करतात. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि चिमूरमधून कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया हे भाजपचे आमदार निवडून आले. मात्र वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला. तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सुधीर मुनगंटीवार यांचा 2,60,000 मतांनी पराभव झालाय। या निवडणुकीतही दारूबंदीचा मुद्दा हा काँग्रेसकडून प्रचारात आणण्यात आला। मुनगंटीवार निवडून आले तर पुन्हा दारूबंदी करतील असा मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला। काँग्रेसनं दारूबंदी उठवली तर भाजपने दारूबंदी केली असा छुपा प्रचार झाला आणि याचाच फटका भाजपला बसलेला आता इथं दिसून आलाय। दारूबंदीच्या निर्णयामुळे महिलांची मतं भाजपला मिळणार असा एक मतप्रवाह होता, मात्र तसं काहीही घडलेलं नाही। आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकीतही दारूबंदीचा विषय भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची मात्र दाट शक्यता आहे। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखेच राजकीय विषय हे सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।